पुन्हा रंगणार थोरात विखे संघर्ष, या दोन निवडणुका जाहीर। अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन प्रबळ नेत्यांच्या अधिपत्याखालील साखर कारखान्यांच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर झाल्यात। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक मंगळवारी जाहीर झाली। विखे कारखान्यासाठी 9 तर थोरात कारखान्यासाठी 11 मे रोजी मतदान होणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार बाळासाहेब थोरात एकमेकांचे पारंपरिक राजकीय शत्रू आहेत। विधानसभा निवडणुकीत हा विरोध अधिक तीव्र झालाय। त्याची झलक साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार असल्याने या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका चांगल्याच गाजणार आहेत। थोरात कारखान्याच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 3 ते 9 एप्रिल दरम्यान मुदत असून 11 मे रोजी मतदान होईल। 21 जागांसाठी ही निवडणूक होते। यासोबतच विखे कारखान्याच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 9 एप्रिल असून 9 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे। विखे थोरात यांच्यातील वाढलेल्या संघर्षामुळे या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका चांगल्याच गाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते।